मॉर्निंग. आज माझ्या थर्ड ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज माझ्या मित्राची हळद आहे. मित्र म्हटलं चालते आणि दादांचा मुलगा म्हणजे मुलाची आज हळद आहे. उद्याला लग्न आहे, बट आज हळद असल्यामुळे आम्ही सर्वजण त्याच्याकडे आलेलो आहो, सर्व मित्र. आता त्याला हळद लागेल. आमची जे जुनी पारंपरिक पद्धती त्या खूप दाखवणार मी आणि वेडिंग पण दाखवणार आणि थोडं एक्साइटमेंट राहील आणि थोडं मजा पण भरपूरच राहील. सो आपण बघूया पुढे एक एक. मित्रांनो आज शुभम खूप एक्साइटेड आहे. हा इकडे बा. शुभम ना इकडे बा. मी आलो पाहिजे तिच्या चेहरा वाला गडी आमचा झाला नाही. काय कोण मारला झाले आमचे दोन मित्र आहेत, मोटू और पतलू. हे आजील घेऊ का रे? कायची हा कोणाच्या काय तो हे कायच्यासाठी करतात? हा पहिले असता नॉट त्याला ऊन लागली आणि त्याच्यात म्हणतात ऊन नाही लागली पाहिजे. म्हणजे तशी उन्हीत जातील नाही का ते मग? 5 दिवस कशी शिलाच्या खाली राहा आणि मातीच्या याच्यावर फरक सांगा आम्हाला काय बोलतो. शिलाची गरमीच झोंबी हा बर येईल जमते. तुम्हाला जमते तो येईल मग काय जमते काय जाता काढलं. पारंपरिक पद्धती याचा मांडव केला जातात म्हणतात. त्याचा भाऊच ना पाय मामाही म्हणतात ते. बरं तू कधी करतो? हे नवरदेवाचे मामा, तुमच्या भाषाबद्दल तुमचं काय म्हणणं आज? अरे भाषेचा वांधा नाही, दुसऱ्या भाषेकडे खर्च पाहिजे रे बाबा आज मामाचा. आजी तू सांग तुझ्या कोण लागते पोरगा? नाही विचार राहिलो काय म्हणत होता. झाली आता गरम. शुभम तर इतका हसूर आला की मनात लड्डू फुटू राहील. चांगली हळदच लागली तरी आता उद्या लग्न झाल्याचं मनापासून सगळं फोटो गिटो सगळंच मनासारखं झालं. काय लड्डू फुटतील नाही. यार माझे फोटोही काढत नाही ना, व्हिडिओ काढत नाही तुम्ही एखादा. चांगला व्हिडिओ ब्लॉग होते की नाही व्यवस्थित आज मला समजत नाही. हो गणपती बाप्पा. लागली मित्राला. तुझं काय म्हणणं आहे आता? इना विना ढिका म्हणतो आपल्याला. काय आहे मग? आज संध्याकाळी जेवीन, संध्याकाळी काय आहे संध्याकाळी जेवण. बसा लागते कुठं? बंद पाकळा करा तर करत नाही. चलो घे ना वाटतं. स्वर्गातल्या आम्ही माया कोणत्या तू कशाला थांबला ते घेऊन? फेका 1 2 3
कोण स्माईल नाही देऊ राहिला एवढी जी याच्यावर लागून पैसे सगळं मनासारखं झाल्यावर रे. शेवटी मनात हिंमतच नाही राहू राहिली आज. फोटोग्राफर आहे कोण, काम कोण करू राहिलं? सिनेमॅटोग्राफर. हा सिनेमॅटोग्राफर, ट्रॅडिशनल व्हिडिओ, कॅन्डिड फोटोग्राफर, रेग्युलर, काय काय करते काय मी. आता खुर्चीचा यूज केला आज येईन. हा आता बरं IT इंजिनियर असून काय करू राहिला याचा यायला माहित. झाकण झुली आहे. काय भाऊ काय भाऊ जेवण केलं तुम्ही कोणासोबत? सिनेमॅटिक काढ. ए डोळा कोण बंद करता तुम्ही? या डोळ्यानं काही जमत नाही काय? नाही काय जमते मग? वाटते म्हणूनच कायच्यासाठी आहे चालू. लवकर होऊन जाईल त्याला पुढच्या वर्षी. ते पाय लवकर आटपेन त्याचा. लवकर आटपते. अरे वा, आटपते रे ते लवकर. आपण समोर बोलू शकतो. नाही. पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज लग्न आहे त्याचं, शुभमचं. सो आम्ही आलेलो आता. गाडी सजवणारे पण आले आणि गाडी पण आता लेट आली, त्यामुळे खूप लेट होतोय. पण विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेऊ. आमच्या अंजनगाव-सुरजीचे आराध्य दैवत श्री संत रूपलाल महाराज यांचे आपण चांगल्या प्रकारे दर्शन घेऊया. चला. एवढा टाइम असते कोणत्या गाडी? आशिष कुठे लांजे आशिष काय मग गाडी पाठवतो. 5 मिनिटांत पाठवून तिथं टाइम आहे. इतक्या दूर येऊ का म्हणते विठ्ठल मंदिरापर्यंत. अशी आता उठलाच नाही ना, आता उठीन तो. भले तरी 5 वाजता फोन केला, लवकर येऊन अजून नाही आला. आता काय बस वगैरे यायची. गाडी पाठवतो हेलिकॉप्टर पाठवून ना लवकर येऊन करायला. कारण IT इंजिनियर आहे आपल्याला. सकाळी असं अपेक्षा नव्हती की ऋषभची येईल म्हणून. तुला अभ्यास केला असेल रात्रभर तर उठला नाही. हा किती वेळ लागते? हसू राहिले तर. तुम्ही गृहलक्ष्मीचे चपला घेऊन जाताना आमचं हे हिच्या बायकोचे चपला घेऊन पाकुडी लटकवल्या. सांगा आता शोभते का? म्हणतात लग्न करा आता. शुभमही असं होईन का काम? शुभमचं असं होईन का? अरे सरमतात बाय. आता बायकोच्या चपला आहेत ना. खोटा नको बोलू. चाल देतो त्या आता हा पुरा हिरा हिरा आहे हा. याला पाहून घ्या. कुठं तरी दिसला सांगून देता आम्हाला. नाही ना चेहऱ्यावाला 3 अजून हिरे. हे लवकर महत्वाचे लोक आले आहेत आज. आला तोंडात काय भरला? सगळ्यात लेट म्हटलं. हा याला लेट झाला आपल्याला. अरे तुझा लवकर येतो. सांगवा काही कामाची गोष्ट नाही, सांगायचे लोक. इकडे पाहिणार तू. तू कोण उशीर झाला? तुला कोण उशीर झाला? लेट झाला तू रे. लेट तू सांगायची आले नाही लवकर. चेहरा पाहिला काय? दुरून आला. हे बघा अपडेट काम आहे इकडे. नवरदेव निघायची वेळ झाली आता. घरी पूजा वगैरे चालू. आता लगेच नवरदेव बाहेर निघतोय आता. आणि आता गाडीत बसायची तयारी चालू आहे. थोड्याच वेळाने आम्ही जळगाव अमोदला इथे निघत आहे. नवरदेवाची गाडी निघाली आता पुढे. सो आता आम्ही फोटोग्राफर टीम आणि फायनली आला पहा आमचा चेहऱ्यावाला गाडी. एकदम पहिले चेहरा दाखवायला गेलता, लवकर आला. चेहरा पाहून घ्या तुम्ही. चेहरा म्हटलं तर विषय संपला. असं काम आहे इथं. लोटला काय घेऊन चला जा. तो गुगलू आम्ही आमच्या घराच्या लग्नात चाललो. हा आमचा ड्रायव्हर आहे सुरेश मुरकुटे. गाडी त्याचीच आहे म्हणा, पण आम्ही भाड्यानं घेतली. भाड्याची गाडी. सकाळी उठला नाही कोण नाही. सकाळी तर बापा लवकरच उठला, जसं की त्याचंच होय. तर ही गाडी होय नवरदेवाची आमची. हा आमचा नवरदेव आहे. चला
तुला सापडायला काय कोणाले मनात नको हे आता आम्ही आमच्या गावाच्या एशीवर थांबलो. हे आमचे लांजे दादा, हे आमचे अस्वाळ दादा. बराबर केस बरोबर करा. नाही सन्नाटा. हे आमचा भाऊ उतरला आता. दुले राजा वहिनीला आणायला चालली. याची सुनबाई म्हणतात. व्ह्यू मागं लय मोठा आहे मस्त. हे आमचे दादा आहे. यांचीच गाडी असते आमच्याकडे. हे बजरंग बाली की जय. पाणीच पाणी आहे आता. अरे खिडकी बंद केली म्हणते ना. हा पोचतो आम्ही. चला निघून राहिलो आम्ही आता. आम्ही बस निघून राहिलो. निघालो ना रे. सन्नाटा कल्ला करा लागते. हा बस आकोट पर्यंत पोहोचून राहिलो आम्ही. बस लगेच माऊली लावलं भाऊ ना गाणं. आता माऊलीचा डान्स करतो आम्ही. चला निघालो ना आकोटले पोहोचतो. अकोटपर्यंत पोचलो. थोडं नाश्ता केला का रे? कसा केला तू? पैसे देतो आमचे. तू केला का रे बेटा? मठ पोहा द्या. तू काय घेतो? नाही. व्हेरी टेस्टी अँड फायबर. प्रोटीन खान चालू केलं वाटते. ऋषभनं घेतला, बाकी बाहेर आहे. हा नाश्ता घेऊन लग्नात नाश्ता नाहीये म्हणजे बा नाश्ता घेऊन चाललो बा. बरं आहे. चल रे. डिझेल त्याचा डिझेल 1774. दोनचा टाका. दोनचा पहिले काय म्हटलं रे ते? 1773. डिझेल टाकून देतो गाडीत. आता पोहा चेहरा चलते काय ना. चेहरा म्हणून तो काही चलत नाही असं वाटते आज. कारण की चलून नाही राहिला कालपासून. पुरा मुरलेला आहे कालपासून. तब्येत खराब बाकी झाली. आता IT इंजिनियरला विचारू. टाकता का थोडं डिझेल? गाडीत टाकतो ना. हा टाक ना मग. तू ऋषभ इकडे बघ. MPSC याचं काम झालं. सुरुवातच झाली अजून. पूर्ण लग्न राहिलं पण काही कामाची गोष्ट राहिली म्हणून नेत नसतो लग्नात जास्त कुठं. कोणतेचा? हा. अरे किती पेलाड तू सकाळी? मला असे मोठे पेमेंट करण्यात मजा येते. छोटे चिल्लर मध्ये कसं माझा मोबाईल डबल काढायला की पुरत नाही. एक कळतं बस आता पोचणारच आहे आम्ही. स्टेशनला पोचलो आपण. वेडिंग लोकेशनच्या गावी. हे लोकेशन मी पाहिलेलं आहे अगोदर. ते आपले लांजे दादा रॅपर ऍज अ रॅपरात म्हणा ते आज. अंतकार्य घेत नाही घेता येईल. अरे रॅपर खूप राहील ना. हिरामन बँड पार्टी दाखव. बँड पार्टी. हे आपली फोटोग्राफरची टीम. आधीच पोचली आपल्या. आपण आता पोचले. हे भाऊ पैदल आले आमचे रॅपर.
काळी काळ चिकटा चिकट चिकटा चिकट. शुभमच्या लग्नाची आजची हे वेडिंग लोकेशन. हा मंगल कार्यालय. तू आणून दिली का तलवार? हुशार आहेस ना तू. तुला समजत नाही का? तू त्या इकडे लक्ष देतो, चेहऱ्याची इकडे, याची इकडे लक्ष देतो तुला. विचार लागते. ब्लॉग शांत कर तुझा, मला बोलायचं आहे थोडंसं. हो का? वैयक्तिक वैयक्तिक. हा. हे मोहन दादा आहेत, मेकअप आर्टिस्ट. ही ब्राईड आमची सुनबाई. मुलीला बघताय किंवा कशी दिसताय वगैरे. हा विचारलं त्यांना, जमले म्हणून जमलं म्हणते तयारी. ती पण स्माइल देत आहे तिकडून. आणि ब्राईड चालली आता. मोहन दादा करून देते. ऋषभ तुला पाहिजे का मेकअप करून? आहे ना. लेट पण थेट. आता शुभम लग्न करून पाय, घर बांधून पाहिजे आता. नाही मोहन दादा तुम्ही बोल नाही राहिले काही. कंटिन्यू चालू आहे नाही. शुभमला मजा येत आहे आज मेकअप करून राहिला. आता पुढे त्याची वाईफच करून देईल त्याचा कंटिन्यू मेकअप. हसतो, रडतो. काल मात्र रोय ना. तो कोण साईड बसला? संयम आला नाही सोबत तर नाही. ग्रूम इज रेडी. चालू आणि फोटोशूट चालू आहे. हा चेहरा बघताय याचा. वारंवार चेहरा सुद्धा स्वतःचा बघत राहते मोबाईलमध्ये. फोटोग्राफर आपापल्या कामी. हा इथून ब्राईडला बघू राहिला कंटिन्यू मध्ये. ती पण स्माइल देते ह्याच्याकडे बघून. आणि हा पण. हो नाश्ता केला ना तुम्ही? हां पोटभर काम असते. चाय घेता एनर्जी टाकून दिला. जे शूट करत आहे ते कोण आहे? जे शूट करत आहे ते कोण आहे? कंट्रोल कळलेली भाजी. चहा चांगला आहे तरी खात आहे दादांच्या. चहा कोणता आहे? आमचं येवलेचा आहे की प्रेमाचा आहे? तुमचा कोणता आहे? प्रेमाचा गंध प्रेमाचा. हे प्री शूट चालू आहे थोडंसं क्लोजअप मध्ये. ग्रूम रेडी झालेला आहे. फायनली आता येतोय. ग्रूम इज रेडी. दिवाना असली दिवाना चला. याचं काय आता करू मला कळतं नाही आहे काय. थोडस याचा चेहरा बघून घे एक वेळा, म्हणजे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तर त्यांच्या भावाचं शूट करू राहिल्या. लग्न कोणाचं आहे बाई? कोणत्या दादाचं? शुभम दादा. तुझे? अरे
हे बघ किती मस्त हसतंय क्यूट. बसाल दादा. रेडी. नवरदेव बारासाठी निघते आता. नवरदेव घोड्यावर सुद्धा बसतोय. दुले राजा चले. व्हिडिओ काढू काढू पूर्ण थकलेले सिनेमॅटोग्राफर सोपानदादा सगने. पुष्कळ ब्राईड एकदम हॅपी आहे आज. बॅग वगैरे ब्राईड अँड ग्रूमची एक ग्रँड एंट्री होते आता हॉलमध्ये. घेणं मग ज्वेलरीना लेके आहे. जेवण शीज घेणं. एक महिन्यानी चॅनलने माहीत अजून. कायची भाजी आहे ते विचारू. भाजी विचारू कायची भाजी आहे. शिरा शिरा. पाय लाग रे. पाय लागा दोघे जण. पायाला काय घेणं पैसे देतो ना. चिकनी चमेली अशी कसा आहे ब्लॅक अँड व्हाईट चेहरा चेहरा बघून घ्या. गिरे दोघांचं डोकं चांगले एकदम रोमॅन्टिक पोजेस देत आहे. काका समोर असून काही त्यांना थोडं पण असं तो पण थोडा साईड नाही ना. एक मिनिट. एक कसं आहे स्वपन दादा हे कोणती पोज आहे. हे बा पोच कशी देऊ राहील भाऊ सुमित. नाकास येऊन राहील ते म्हणा कायले. सकाळपासून ब्रॉजेस ठीक करू राहिला. बाकी काही कामच नाही राहिले. हो ना. तर बरोबर झालाच तर तो तुया करून दिला काय. तुया करून दिला. तू लगन करून घे. लगन सोडून भाजी हा तू पण मोबाईल घे. किती वेळ झाली आहे. हे तुझे फ्रेंड आहेत का. माझे मित्रांचे. तुझं नाव. तुझं अजिंक्य. प्रेझेंटी लागली तुझी कॉलेजची. तू अरे तू 2.5 घंट्याचा पूर्ण मूवी येणार आहे. वाट बघतो. नाही बसला तर सेकंड पार्ट पण येईल. कटप्पा आएगा. सांग ना. मित्रात नाही नाव वगैरे
मोहन दादा घायल हे त्यांचं शूट करू राहिले. मेकअप तर केला, आता फोटोग्राफरचं काम अर्ध ते करू राहिले. मोहन दादा तुमचे दोन थोडक्यात आम्हाला वर्डिंग हवी होती आमच्या ब्लॉगसाठी. दादा शूट चांगलं करत आहे. दो जीवन साथी आता सप्तपदी लागलेली आहे. सप्तपदी चालू आहे पूर्णपणे. शूट होत आहे. तदेव हाती कसे. अरे बापरे सगळ्याला काम चिर लावलो. ते काय जेडे बर आसमान में जब तक सितारे रहेंगे. कशासाठी घेतले तुम्ही सर. आतापासून सेवा सुनीची. मित्राला आता चहाची तलब लागली होती तर चहा प्यायला आलो. मी तर नारळ पाणी पिलो थोडंसं. काही दूध येत नाही बाबडी. चहावाल्या काकांना पण ते चहा दाखवू राहिले. काय म्हणते दादा तुमचा नाव सांगा. नाव काय तुमचं. हा सोळंके. चला चहा चांगलं बनली तुमची. चहाचं नाव काय स्पेशल. हे दादाच्या टी स्टॉलचं नाव आहे स्पेशल टी कट्टा. तुम्ही जरूर एक वेळा या इथं चहा प्यायला. चांगली चहा मिळाली आम्हाला जळगाव आमोद इथे. चला थँक्यू दादा. जातो आम्ही आणि थोडंसं शूट राहिलेलं होतं. आता ते सप्तपदी चालू आहे तर याला चहाची तलब लागली होती म्हणून आलो आम्ही. चलो रिटर्न टू हॉल. सूरज भाऊ मुरकुडे. सूरज भाऊ कसे. दुसऱ्यांदा जेवताना सूरज भाऊ जेवलेला आधी, पण कसं आहे आता मुलाचं लग्न आहे. एकदाच होते डबल जेवताना होत नसते. आणि त्यांना त्यांची आवडतीच भाजी आहे आज तर वांग्याची भाजी आहे आज. इकडे बघ ना काय चालू आहे. इकडे ॲज युजल चालूच आहे. त्याची प्रतिक्रिया घे. हे काय करू राहिला तू. कोण होतं अंदर. ते बॅट बॉल खेळू राहिली इथं. काही ना काही नाही काम धंदे काही. श्री गजानन महाराजांचं एक टेम्पल आहे इथे. खूप छान आहे. गेल्या मी इथे एज्युकेशनला असताना ॲग्रिकल्चर करत असताना इथेच करमणुकीसाठी मी येत होतो. कारण इथे जे गजानन महाराजच्या मंदिरामध्ये जे शांतता मिळते आणि जे सुख समृद्धी आपल्याला मिळते ते मला तर वाटत नाही कुठे मिळते. कारण की गजानन महाराज कुठलंही एक वेगळंच विशिष्ट आहे गजानन महाराजच्या टेम्पलचं. सो चला आपण दर्शन घेऊया सगळीकडे. शुभम रडू राहिला काय. शुभम रडत आहे. मानसिक त्रास आहे. शुभम रडू राहिला काय. कायच्यासाठी. मा रडू राहिला. का रे कसे रे असं करत असतात काय. मान ठेवत असतात ना. ओ सरला
लेक चालली सासरला लेक चालली सासरला. राम राम घ्या. चला आता फायनली शुभमचं लग्न झालेलं आहे आणि माझ्या ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद देताय. मी त्यासाठी तुमचं मनस्व धन्यवाद मानू इच्छितो आणि असेच अजून पण नवीन ब्लॉग आणेलच मी. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर दी वॉचिंग व्हिडिओ.